10 दिवसापूर्वी आपण या टरबूजाच्या बागामध्ये ट्रीटमेंट केली होती. जसं आपण फळबागांमध्ये वेलीवर्गीय फळांमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट करतो. त्याच्यामध्येच एक ट्रीटमेंट वजन वाढीसाठी आणि मालाची जी गुणवत्ता आहे ती वाढवण्यासाठी आपण केली होती. आज 10 फेब्रुवारीला आपण एक्झॅक्टली 10 दिवसानंतर त्याच सेम फळांचं वजन घ्यायला आलो, ज्याचं वजन 1 किलो दीड किलो होतं. 2 किलोपर्यंत काही फळं होते. तर आज आपण अशाच फळांचं वजन घेऊ की आपण 10 दिवसामध्ये त्या फळांच्या वजनामध्ये किती वाढ केली. राम राम मामा. राम. तुमचं नाव? अण्णासाहेब नाथा तांबे. अण्णासाहेब नाथा तांबे, डोनगाव. अण्णासाहेब तांबे, डोनगाव परिसरामध्ये यांचं शेत आहे. हो. योगेश मस्के सर त्यांच्यासोबत चर्चाही करतील आणि फळाचं आपण परत आज वजन पण घेऊयात. नमस्कार सर. मामा इकडून या. आता आपण हे फळाचं वजन घेऊ. जे 1 हो. किलोचं फळ होतं आपलं. 1 किलो. ह्या चिंचेच्या झाडाखाली आपण सुरू केलं होतं. 1 एक किलोचं फळाचं वजन होतं आपण हो, हो. 10 दिवसापूर्वी. तर आता आपण बघूयात ट्रीटमेंट केल्यानंतर किती वाढत, हा. वजन किती वाढत. त्यानुसार आपल्याला अंदाज येईल की ॲव्हरेज फळाचं वजन किती वाढलंय. हो. जे 1 किलो होतं ते झालं आता 2600-2700 ग्राम. 2700 ग्राम म्हणजे जवळजवळ हे 2.5 किलोच्या आसपास झालं. 3 किलो. 3 किलो. म्हणजे 1 किलोचं फळ हा. हे आपलं जवळजवळ 2.5 किलोचं फळ झालंय. हो. दुप्पट वाढ आपल्याला 10 दिवसामध्ये याच्या वजनामध्ये मिळाली आहे. मिळाली. तर आपण दुसरं घेऊ जे 1.5 किलोच्या आसपास होतं. येत ना. ती एक साईज झाली ना आपली. एक सेम साईज झाली. इकडं बघा. तर इथलं जवळजवळ 1.5 किलोच्या आसपासचं जे वजन होतं त्याचं बघूयात आपण किती झालंय. 3400. 3.5 किलो. हे 3.5 किलोच्या आसपास झालंय. आणि आपण आता एक 2 किलोचं जे अगोदर घेतलं होतं त्याचंही वजन बघूयात. आता साईज त्याच लाईनमध्ये. काय म्हटलं? हे काप नाही. नाही, पुढं होतं ते. म्हणजे याच लाईन मध्ये होतं. याच लाईन मध्ये होतं. नाही, त्याचा डेट तुटला होता ना. नाही, ते तर गेलं असेल. तर 2 किलोचं आपण बघूयात किती झालंय. किती वाढ, 2.5 किलोची. याचं वजन झालंय जवळजवळ 4500. हात काढतो. 4.25-4.5 किलोच्या आसपास. म्हणजे जवळजवळ प्रत्येक फळाचं वजन 1.5 ते 2 पट वाढलंय. तर आपण असे एखादं फळाचं बघू जे आपण त्यावेळेस घेतलं नव्हतं. मधलं एखादं फळ काढू आपण त्याच साईजचं. त्याच्यावरून आपल्याला अंदाज येईल. हे मध्ये बघू की आपण जी ट्रीटमेंट केली. तर आपण ट्रीटमेंट करताना काकांना सांगितलं होतं की जवळजवळ 1 किलो आम्ही कमीत कमी वाढून देऊ तुम्हाला. वाढ तर 1.5 किलो वाढ समजा. म्हणजे एकाच 1.5-2 किलोच्या आसपास जे आहे झालं वाढलेलं आहे. आता हे बघूयात आपण याचं वजन किती मधल्या भागामध्ये. 4 किलो. तर हे 4 किलोमध्ये गेलंय. म्हणजे जे 2 किलोच्या आसपास होते 10 दिवसापूर्वी ते आज 4 किलोच्या आसपास पोहोचलेत. आणि जे 1 किलोचे होते ते 2.5 किलोच्या आसपास पोहोचलेत. म्हणजे जे लहान फळ होतं त्याचं वजन जवळजवळ 1.5 किलोनी वाढलंय. आणि जे मोठं फळ होतं त्याचंही 1-1.25 किलोनी वाढलेलं आहे. काही ठिकाणी 2 किलोनी पण वाढलेलं आहे. सरासरी 1.5 किलोनी सरासरी धरायचं सगळं आपलं 1.5 किलो वजन वाढलं प्रत्येक फळाचं. काय वाटतं मामा तुम्हाला? चांगलं वाटलं? नाही, चांगलं वाटलं. एकदम नंबर 1. वा.
आहे ना. हो हो आणि खर्चही आपण काहीच केलेला नाही, एकदा पिकअप जादू दिलेली हा हा पिकअप बरोबर बरोबर चालेल. शेतकरी मित्रांनो, आता हा, बोला. टरबूजाची सगळीकडेच पीक घेणं चालू आहे. हो हो तर याच्यामध्ये आपण आपल्या वजनासाठी भरपूर गोष्टी करतो. आपण हो भरपूर वॉटर सोल्युबल खतं देतो, कोणी GA देतं, जिब्रॅलिक ॲसिड, कोणी वेगवेगळ्या प्रकारच्या बाजारात जसं उपलब्ध आहे साईजसाठी त्यानुसार देतो. पण आपण एकदम कमी खर्चातला हा मंत्र आहे. एकदम आणि सोपा 10 मंत्र दिवसापूर्वी आपण ह्या टरबूजाच्या बागेमध्ये ज्या ट्रीटमेंट सुरू केली तर याच्यामध्ये किडीचा प्रादुर्भाव जो आहे, जसं याच्यामध्ये फंगस आणि बॅक्टेरियल आहे. याचा प्रादुर्भाव सुद्धा पानावर त्या जाणवणं सुरू झालं होतं. हो हो. तर अशा परिस्थितीमध्ये आपण याचं फळाचं वजन वाढवलंय. हो म्हणजे बाग सगळी वाढ डिस्टर्ब होती, जसं अगोदरच्या हो. व्हिडिओत आपण डिस्टर्ब सांगितलं डिस्टर्ब होतं. होती बाग खरं अँथ्रॅकनोज नावाची बुरशीचा अटॅक होतोय, हा, बुरशीचा फंगल attack. सॉरी जीवाणूजन्य बॅक्टेरियाजन्य रोगाचा अटॅक होतो याच्यावर. जीवाणूपासून जी बुरशीकडे नेत होतो, करपा वगैरे प्रकार होऊन जातो, त्याचा अटॅक होता. पण अशा अवस्थेत सुद्धा आपण फळाची साईज कुठं थांबवली नाही हो. आणि वाढवली. क्वालिटी पण बघा, हा कलर वगैरे क्वालिटी कलर चांगला आहे कलर चांगला झाला. हा. आणि आज आता टरबूजला मार्केट रेट पण चांगले आहे. चांगली थोडा एकदम कमी खर्चात एकदम व्यवस्थित वजन हा. वाढलं आम्हाला असं वाटतं. हम्म. मामा तुम्हाला काय वाटतं? नाही वाटतं ना वजन वाढ ना जे 1.5 किलोच होतं ते 2 किलो झालं नाही जे मामा. 2 किलोच होतं ते नाही, जे आपलं 3.5 1 4 किलोचं होतं ते 2.5 किलोचं झालं. 1 किलोचं जे होतं ते 2.5 2.5 किलो. किलो झालं 2 किलोचं जे होतं ते 3.5 ते किलो. 3.5 किलो झालं हा. हा. आणि जे 2.5 असं किलोचं वजन. होतं ते 4 किलो झालं. 4 किलो झालं हा. असं सरासरी म्हणजे 1.5 किलो ना. 1.5 किलो ना वाढ झाली आपल्या सगळ्या फळामध्ये असंच ना हो हो हो. 10 दिवसामध्ये. 10 दिवसात हा आज बरोबर 10वा दिवस आहे हो आज. 10 दिवस मध्ये आपण काही केलं पण नाही, फक्त पाणी नाही चालू मध्ये होतं. काही नाही फक्त पाणी आणि दिलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण हे जे हजारो फळं छोटे छोटे बघतोय हा त्यांचंही वजन कमीत कमी 1 किलो आहे. हा आहे ना म्हणजे जे एकदम त्यावेळेस अशा साईजचे होते, हा ह्या साईजची हा ह्या साईजचे फळं होते या size जे मध्ये. की हा, 100-200 ग्रामचे होते, त्यांचे एकदम 1 किलो म्हणजे जवळजवळ 1000 ग्राम. हो. म्हणजे याच्यामध्ये वाढ जी आहे ती 8-10 पटीने वाढलेली हो. छोट्या याच्या फळामध्ये. हो. अर्धा पटी आणि ते आता मार्केटमध्ये विकण्यासारखं झालंय. झालंय नाही तर मग ह्या अशा फळांना मार्केटमध्ये कोणी घेत नाही. नाही घेत तर आता 1 किलोच्या वरतीचं फळ जे आहे मार्केटमध्ये चांगल्या भावामध्ये विकलं हो, जातं. 1 किलोचं बरोबर 1 किलोच्या वरती विकल्या हो. जातात. आपल्याला जर लवकर हार्वेस्टिंग करायचं असलं तर 1 किलो पर्यंतही आपल्याला चांगले रेट मिळतात. हा. आणि आपण आपल्या ट्रीटमेंटनी जे बुरशीमुळे जे नुकसान होणार होतं किंवा जे ते बॅक्टेरियल टळलं गेलं ते टळलं गेलं. टळलं गेलं आणि आजही हिरवागार बाग आहे. हो. पण अजूनही 8-10 दिवस आपण तुम्हाला चिंता नाही याची. 8-10 दिवस तुम्ही अजूनही थांबवू शकता, असं का कारण त्या बॅक्टेरियल रोगामुळे तुमचं विल्टिंगचा प्रॉब्लेम वाढला हा, असता. म्हणजे देठ कोमजणं, हम्म. फळ कोमजणं, हो. ते प्रकार वाढून गेला असता. तो तुमचा थांबलेला आहे. थांबलेलं म्हणजे आहे, त्याचं थांबलेलं आहे. त्यावेळेस स्प्रे दिले होते त्याला, हम्म. तो दिलते थांबलेला ना. आहे. हा, आणि spray. फळातही कुठं त्याचं नुकसान झालेलं नाही आणि वेलही तुमचं अजून बरे आहे आहेत त्या गेले. स्थितीतच हा, आहे. हा. मग तुम्ही आता याला 8-15 दिवसात जसा भाव चालू आहे मार्केटला सध्या, तसं घेऊन जायचं आणि हो, विकायचं हो, हो. शेतकरी मित्रांनो, 4-5 हा. टाईपचे फळं होते या वेलीमध्ये, हो. प्लॉट मध्ये. हो तर बागा आपण सगळे सरासरी 1.5 ते 2 किलोच्या दरम्यान आपण साईज वाढवली. वाढवली. 8 ते 10 10. दिवसामध्ये. 8 ते 10 दिवसात एवढाच मेसेज सगळ्यांना या व्हिडिओ मधून द्यायचा हा, होता. द्यायचं. चालेल. धन्यवाद. धन्यवाद. मामा. जय हरी, जय धन्यवाद हरी, जय शेतकरी हरी. मित्रांनो. जय हरी.